चला गाईस, तर आता आपण निघालोय आणि कुठे चाललोय ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच दाखवतोय. आता सॅमी आणि रुपांश आलेला आहे आणि आता अक्षय आणि ओमकार येतोय. अक्षय आणि ओमकार पण आलेला आहे. तर चला आपण निघूया आता. कुठेची फ्रेंड आहे ना यार. कशी होती फ्रेंड रुपांची? माझी तशीच होती. तुझी तुला बी माहित आहे ना. फ्रेंड कशी रुपाची आपली? भारी आहे ना. मग माझी बी आहे. कोणा हागायला येतं का? याला लिहायचं रुपांचा दिवे जमले. रुपांशला तिची काळजी कर रुपान. तिच्या जवळ नाही रुपांशला. हे तू तो गोप्रो आणि बस झाला. उद्यापासून मी चालू करता ब्लॉग आता सुट्ट्या पाडते रुपांशला पण. बरी ते झालं. चला आता रुपांश पण ब्लॉग चालू करणार आहे. रुपांशचे ब्लॉग सबस्क्राईब 8 होते. दिवस आहेत. अजून 8 दिवस आहे पेपराला. अक्षया व्हिडिओ मध्ये इकडेशी मामा वाट बघतो वाटतं आमची वाट बघतो काय नाही करता वाट दर्या आता रत्न आम्ही कुठं चला गाईस, तर आता आपण पोहोचलोय हॉटेलवर. इथे आपण आता दर्यारत्न हॉटेलवर आणि आता जाऊया आपण हॉटेलवर. तर चला तुम्ही बघू शकता इथे. मस्त ना बाग, टेन्शन नाही. तुझी घ्यायची आता नुसतंच की पोट बघ ना आवडीत असतो असं बघ. गाई इच्छा कर आज जेवायची पण रात्री जेवला नाही. ऑर्डर दिली आता. चला गाईस, तर स्टार्टिंगला आता मोजिटो आलेला आहे. सगळं पिया का हा जेवलो ना मी काही खाल्लं नाही. काही खाल्ला नाही ना? त्याच्यामुळे. हा, काय फेकायचं पाणी नाही. बी नाही पिला आज. पाणी मध्ये पिला त्याला का? प्यासा. नंतर पिक्चर. चला काही मोजिटो वगैरे पिऊन घेऊ नंतर मग खाण्यात उपशी घेऊ. हॅलो. सगळं टाकायचं हा, एक फोटो कर. ऐ, तू कला करतेस मी तुझं दुश्मन आहे. बाबा हा दुश्मन आला. कोण दुश्मन आहे तुझा? करता करता रुपांश कोण दुश्मन आहे? बोलतोय हो. यो, यो, यो. कट्टी आहे का माझ्याशी? हा, ठीक आहे ना मग. कवाच आवडत नाही देणार जिंदगी. जिंदगी आवाज येणार नाही मला. मग येताना मांडीव कसा बसला त्याच्या? माझा हा, नव्हता का? मग त्यालाच घेते ना. मी बसलेलो ग, मी एकदा बसलेलो ना. तू बसला ना त्याच्या मांडीवर. याला शेवा कधी तिसरं. रुपांश ताव मार. चला काही सुरमई पण आलेली आहे आपली आता अशा प्रकारे. सुरमई खाऊ नंतर आता बघू शकता गाईस पापलेट. 2 1 स्टार्ट. याची नाटकं बघा. पापलेट समी आपण ब्लॉग घे ना. तू घे मी फोन दे कर. फोन दे. फोन दे रे तूच. घे ना माझा ब्लॉग. काय रुपांश बघ कसा कळत आहे? गरम काहीतरी आलेलं आहे. पण दाखवतो काहीच काय आहे ते. चला गरम गरम काहीतरी येले. कैसे खोलले का कसा करला बाई. अरे बाबा बाबा बघा. बघा. गरमागरम गरम पापले आई गरम ना हिरवा पापलेट म्हणतात त्याला. हिरवा पापलेट. एक से एक मेनू बघायला भेटेल काय तुम्हाला आज. एक से एक मेनू. काही असा तर गाईज आता आलेला पाया सूप. ना आता नुसतं आसू बघायला भेटेल ना. आसू गांडात मावत नाही. पाया सूप. चला काय आता पाया सूप आलेला आहे. प्लेट आणि पाया सूप. यम्मी. याला घे ना. यम्मी 3 2 1 स्टार्ट. यम्मी. गाईज कशी जोड घेतले बघा आता. एक नंबर पाया सूप आहे. आम्ही आता नाही पाया सगळे आयटम येऊ दे. काय तू पी तेव्हा ना गोल सूप. घेणार सगळ्यांवरती. पहिले सगळे आयटम येऊ दे. व्हिडिओ वगैरे बनवू. मला तेच फटाफट पिता. गाईस सगळ्या मोठे पाया टाकून सूप दे. पाया सूप. गाईज आता याने पण जोड घेतले बघा. मोजिटोवर कशी आणि आता पाया सूप पितो. खतरनाक. याने पण आले जोड घेतले. ओमे काय बोलतो. पाया सूप करा ते. एडिट करायला लागेल कारण की एवढी टेस्ट भारी आहे ना. टॉपची व्हिडिओ टॉपची व्हिडिओ ना. टॉपची रुपांश बाईला विचारू. रुपांश काय? अजून पिला नाही तू पाय. पी ना. हे पाय कर ना. पाय खाता जे मी नंतर. तू पहिले सुपी काय म्हटलं? ना जे करा. हे काय नाही. पण
नको लास्टला तर जीभ. गाईज आता मेनू आपला भरपूर काय काय आलेला आहे. डिस्टर्ब नाही करता. तर बघू शकता रुपास भाई कसा भेटला. श्यामी पण आता थांबणार नाही वाटतं. आईला गाई जो माझी बोलतच नाहीये. कट्टे का तू बाबा रुपास. मी बी आवाज देणार नाही तुला. म्हणजे आता काय डिश आली ते आपण नक्की त्यांनाच विचारू. बाय इधर हे बघा ही डिशचं नाव काय आहे? आप हात में लो पकडो. जोर से बोलो ना भाई. प्रॉन्स टोकरी टोपरी. टोकरी कल गए थे हम टोपरी में, आज आए हम टोपरी खाने को. Guys, चला चला टोपरी खाता हुआ आता आम्ही प्रॉन्स टोपरी आली. चला तर गाईज आता एक आपण सगळं टेस्ट करू. ए पकड अक्षर बोल प्रॉन्स टोकरी. प्रॉन्स टोकरी मला संपला. अक्षा बाय. मी संपला. प्रॉन्स टोकरी पडायची. प्रॉन्स टोकरी. मामा मी संपला. प्रॉन्स टोकरी. शॅमी शे संपला. वा हे बी संपो. एक मेनू आलेला आपल्याकडे. पकडू ना. काय सेटजी हो? टेबल बसले आमचा. तडकीस कबाब. चला तर गाईज अजून एक मेनू आलेला आहे. भाई काय मेनू है आता यो? तडकीस कबाब. इसका नाम क्या है? तडकीस कबाब आलेला आहे आणि आता आता टेबल बसले चला आमचा. आता टेबल भरलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे कधी खायचं आणि कधी संपायचं काय माहिती नाही. ते भरपूर काय काय आलेलं आहे. पूर्ण सुरमई खाऊन टाकणार आहे तर कोणाला ते पण भेटेल तुम्हाला. सब जबरदस्त सगळं भेटेल सगळा. फक्त या. तुम्ही या नक्की. तुम्हाला मी लोकेशन माझं अक्षयला लोकेशन एक्झॅक्ट माहित नाही कारण की मी इकडं फिरलेलो आहोत. मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. लोकेशन काय आपण जेव्हा मानकुली नाक्याला येतो किंवा मोठे गावातून जर मानकुलीला जायचं असेल आणि येलेगाव तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि येल्याला जायला आपण आता येल्याला कुठं चाललो? सरळ चाललो येल्याला. तर डाव्या साईडला दर्यारत्न हॉटेल आहे. त्या हॉटेलला नक्की विजिट द्या. असं तुम्हाला हॉटेलमध्ये दुसऱ्या हॉटेलमध्ये कुठे मेनू बघायला भेटणार नाही पण आपल्याच आगरी समाजाचा दादा आहे त्यांनी टाकलेला आहे हे हॉटेल दर्या रत्न आणि नक्की तुम्ही या हॉटेलला विजिट द्या. आणि जर आपला व्हिडिओ बघून कोण दाखवतो शंभर चला गाईज अजून एक मेनू आलेला आहे आपल्याकडे. याला बोलतात धमाका. धमाका टिक्का. धमाका टिक्का. आता तुमची यायची फक्त हा फक्त खायचं. पोट तरी जुलाब लागला तरी खात राहायचा. चालेल. चला स्टार्ट करा. थांब. खायला सुरुवात केली आम्ही. नंबर टेस्ट एकदम खतरनाक आहे. आणि खरंच आम्ही खायला आल्या म्हणून बोलत नाही. तुम्ही नक्की येऊन बघा आणि इथं खा. याची टेस्ट बघा एक नंबर टेस्ट आहे. जबरदस्त. खा. अरे मग तुम्ही खा ना. खा तू खा. हे पाहिलं त्या गाईज कसा ताव मरले बघा. नाही हो काही थांबत नाही आता. रुपांश थांबच नाही वाटतं आज तू. का थांबता खायचा? इसका नाम दूसरा है ईरानी लेग है इसका नाम. टंगड़ी का बोलते टंगड़ी का मूवी बोला उसको इराणी लेग. ईरानी लेग. हिराणीले बघ असं ताव ग वापस दे. यो संपला का? दादा जा. लगेच बघ रुपांश काय बोलतो तो. चालला चालला. चालला झिरो धरा चाल थोडा झिरो न परत बोल. बोल गाईस आता मी खाता इराणी. वाचावा. हाय शाबाश. पेटो ना माझा दातावर स्ट्रॉंग आहे म्हणून. माझे दात स्ट्रॉंग होतं. हा काय चिकन लेग. खाला खाला. हाय शाबाश. आता त्याला मजा येईल. लावरी लावडी आहे. हा इच्छा गाव गाईस लावरी आले लावरी. औषध पहिल्यांदा खा पाटापट चाल. बघा तू रावतो. बघा सुरू आहो का. मग कोण असतो? तू राव. मथुरा. मातुरस का? तर काहीच भरपूर काय काय आणलेलं आहे आणि सगळ्यात थोडा थोडा संपून आहे बघा तसंच ठेवलं आहे आणि सगळ्यांची हाऊस पेटली आता. काही मस्त ड्रायव्हर निघला आमचा. तर बघून आमची हवा टाईट झाली एवढा. नाही बरोबर का ना अक्षय? मग खाला मिनी पण खाला. तर गाईज अक्षय आता तू येऊ गपो
तू एक कप गुंडा कप तो तुझा लावणी, लावणी. तो तुझा मी आधीच सांगला तुला तवरा नको मला संपवतो ना मी तू असते असते का पाहतं पण मला झोप आले झोप आले का जिरली जिरली रे खरंच जिरली आता काहीच नको आणू बाबा आऊ बी मग अंदाज आम्ही तर गाईज येताना भरपूर जोशामध्ये आलेले जसं दुमशी घेतल्या आम्ही चांगली जिरली पण बोलतात. आता सगळ्यांची जिरली विचार केला म्हणजे हॉटेल टाकायचा पहिल्यापासून आम्ही आता फिशलँडला वगैरे जायचो आम्ही दर्यासागरला वगैरे तिथे गेल्यानंतर असं वाटायचं की आपला स्वतःचा काहीतरी रेस्टॉरंट असायला पाहिजे. बरोबर ह्या फील्डमध्ये बरेचसे म्हणजे बाहेरचे शेट्टी लोकांनी हे केलं पण आपण कधी करायचं बरोबर म्हटलं आपण काहीतरी करूया म्हणून आम्ही सुरू केला. चला तर गाईचं जो मेनू होता आजचं एकशे एक मेनू बघायला भेटला आणि असं हॉटेलमध्ये लवकर असं मेनू बघायला नाही भेटत. पण आजचं जे मामाने आम्हाला जे मेनू दाखवले आपल्या दर्यारत्न हॉटेलमधलं मेनू होतं पण जाम भारी म्हणजे जाम भारी होतं. तर आता ॲक्च्युली तर लोकेशन आहेत ना मला जेवढं लोकेशन माहीत होता तेवढं मी तुम्हाला लोकेशन झालेलं. आता मामा तुम्हाला लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर आणि जेवढं आपल्या हॉटेलमध्ये काय काय मेनू होतं तेवढं मामा सांगणार आहे. तर इथला लोकेशन आहे भाटाले विलेज नियर पद्मावती हेवन. तर आपल्या हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9975185364. तर चला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे ॲड्रेस पण सांगितलेला आहे आणि ॲड्रेस मी पण तुम्हाला एकदा सांगतो. इथे समोर भाटला गाव आणि समोर दर्यारत्न हॉटेल तुम्हाला दिसाल. तुम्हाला जर मानकुलीवरून आणि डोंबिवलीवरून जर मानकुलीला जायचं असेल आणि मानकुलीवरून तुम्हाला पिंपलासला जायचं असेल एरियाला जायचं असेल किंवा कोंडगावला निघायचं असेल तर समोर तुम्ही जर तुम्हाला जायचं असेल हा उजवा हात आणि डाव्या हाताला तुम्हाला दर्यारत्न हॉटेल दिसेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हॉटेलची पूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे. तर नक्की तुम्ही आपल्या आगरी माणसाला मोठा करा आणि आगरी माणसाची इथे नक्की तुम्ही जेवण करायला या. आपल्या आगरी पद्धतीचं जेवण आहे आणि जबरदस्त आहे भारीच आहे जेवायला टेस्टी आहे एकदम आणि आम्ही पण टेस्ट केलेलाच आहे सर्व. आता जेवढा आम्हाला संपला ना तेवढा आम्ही पार्सल घेतले बरोबर आणि तो पण तुम्हाला घरी गेल्यावर दाखवू आम्ही खाताना सगळा. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू करा. आता आम्ही चाललोय ठाण्याला. तर चला गाईज आता आमचं खाऊन झालं सगळं पण काय संपलं नाही आणि बघा इकडे पार्सल घेतलेलं आहे. जे संपलं नाही ते सगळं पार्सल घेतलं कारण भरपूर होतं भरपूरच दिलेलं होतं आणि आता आम्ही इथून निघालो आहे. तर चला असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. चला तर गाईज तुला मला लोकेशन सांगतो सॅमी कुठून कसं यायचं आहे इकडे ते. बघा ही चार इकडे उभी इकडे जर सरळ गेला तर तुम्हाला दर्यारत्न हॉटेल बघायला भेटेल आणि तुम्हाला इथून पण तुम्हाला सांगताय इथे पण गेला तर डायरेक्ट आपण जाऊ मोठे गावला डोंबिवलीला जाऊ. डोंबिवलीवरून जर आला तर तुम्हाला इकडे आतमध्ये गेला तर दर्यारत्न हॉटेल बघायला भेटेल आणि इथून पण तुम्हाला जर सरळ जायचं असेल किंवा तिथून इकडे यायचं असेल तुम्हाला या साईडला तुम्हाला दर्यारत्न हॉटेल आहे. आणि आता आम्हाला एकच सांगता मामाने अजून काही बघला नसेल हो पण मामाचा पोर यायला बघा कुठं होतो तू आता करे गेलता. तर गाईचं तुम्हाला आता एकच सांगता एक इथं बॅनर लावा कारण की तेव्हा समजेल नव्हतं लावले नाही ते लग्नावाले मी काढले ना काय नाही. तर चला गाईचं सिम्पलच कोण गाव चला तर गाईज आता तुम्हाला लोकेशन सांगितलं आहे सॅमीने कसा कुठून जायचं आपल्या दर्यारत्न हॉटेलला. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा कारण टेस्ट खरंच खूप छान होती आणि आम्ही सगळ्याची टेस्ट केली आणि मेनू पण भरपूर छान आहेत. तर चला अशीच कंटिन्यू राहा. चला गाईज तर आता मस्त आपण जेवलो हॉटेलमध्ये आणि तिथून निघालो विटाव्याला तिथे मॅच आहे तिथे सॅमीला इन्व्हाइट केलेलं होतं. तर आता चाललो आहे तिथे आपण. तर बघू शकता तुम्ही आता इथे अक्षय आणि सॅमी ओमी आणि रुपांश. तर चला गाईज आता जाऊया आपण तिथे एक एंट्री मारून लगेच निघूया. तर गाईज आता सर्वांची ओळख होते सॅमीसोबत. रुपांचा जर विचार करायला गेला तर सध्याच्या घडीला चर्चेत असणारा रेजिस्ट्रार म्हणजे रुपांश. सॅमी कालन तर बघू शकता तुम्ही सध्याच्या घडीला भरपूर नवनवीन संगीत सॅमी कालनशी आपण नक्कीच ऐकताय आणि आगरी बिग बॉसचे रुपांशचे पण भरपूर फॅन आहेत बघू शकता तुम्ही. बिग बॉसचे निर्माते सर्व रुपांशी मस्ती करतायत. केकेसी विशाल दादा मात्रे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. कन्फर्म उसरकर हे सर्व
खऱ्या अर्थानं क्रीडा तर रसिक बघा guys. हे सर्व मान्यवर चला आता अजून सर्व खेळाडूंना आणि आहेत सर्व player, त्यांची पण ओळख होईल. शुभेच्छा देतात. चला 3 गोलंदाज या आपण शिवसाई 11 टीमचे 3 गोलंदाज. त्यानंतर चॅलेंजर 11 टीमचे 3 गोलंदाज आपण या. बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल नाहीये. जी क्षमता लकी एंजल मध्ये आहे ती क्षमता तर guys, आता शिवसाईमध्ये ball out देखील आहे. होतोय. ती क्षमता चॅलेंजर 11 मध्ये देखील आहे. फायनल मॅच साठी जो हारेल तो सेमी फायनल खेळेल. पहिला पॉइंट लकी एंजलच्या नावावरती. दुसरा पॉइंट पराग मोकाशी. हो इथे गप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला बॉल. आता संधी देऊया चॅलेंजर 11 या टीमच्या गोलंदाजाला. संदीपला आपण पाहतात सध्याच्या घडीला आता बॉलिंग मार्क वरती. घेऊ ना. संधी देऊया लकी एंजलच्या गोलंदाजाला. हार्दिकला आपण पाहतात. हार्दिक बॉलिंग मार्क वरती. बॉल. ओहो इथे संधी होती पण त्या संधीचा सोरख करू शकलेला नाही. आता रॉडीला आपण पाहतात. Artlist.io